नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला संत तुकाराम महाराज यांच्याविषयीची माहिती निबंध सांगणार आहे. तर ही माहिती निबंध तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि तुम्हाला जर ही माहिती आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना पण शेअर करा. तसेच तुम्ही जर आतापर्यंत आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिरला सबस्क्राईब केलं असेल तर लगेच सबस्क्राईब करा. चला पाहूया संत तुकाराम महाराजांविषयीच्या माहितीला. संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस म्हणजे तुकाराम बीज होय. फाल्गुन वद्य तृतीया या दिनी संत तुकारामांचे वैकुंठ गमन झाले होते. संत तुकारामांचा जन्म पुणा येथील इंद्रायणी नदीच्या काठी बसलेल्या देहू नावाच्या गावात 1608 मध्ये एका शूद्र कुटुंबात झाला. म्हणून ते स्वतःला शूद्रवंशी जन्म म्हणवतात. म्हणजेच मी शूद्राच्या वेशात जन्म घेतला आहे असे म्हणायचे. त्यांचा जन्म वैश्य म्हणजेच बनियाच्या कुळात झाला असे म्हणतात. त्यांच्या वडिलांचे नाव बोल्लोबा आणि आईचे नाव कनकाई होते. त्यांच्या 2 बायका होत्या. एकाचे नाव रखुबाई, ती दम्यानं मरण पावली आणि दुसऱ्याचे नाव जिजाई ठेवले गेले. 3 मुले आणि 3 मुलींना जन्म दिला. त्यापैकी ज्येष्ठ पुत्र नारायण बागा आजीवन ब्रह्मचारी राहिले. तुकारामजींनी बनियाचा व्यवसाय स्वीकारला असला तरी या व्यवसायात ते साधे आहेत हे समजून लोक त्यांची फसवणूक करायचे. 1649 मध्ये विठ्ठलाच्या मंदिरात कीर्तन करत असताना संत तुकाराम बेपत्ता झाले. आषाढी एकादशीच्या दिवशी संत तुकारामांची पालखी देहूहून पंढरपूरला नेली जाते. वर्षानुवर्षे यात्रेकरूंनी पंढरपूरला पायी जाण्याची परंपरा आहे. संत तुकाराम हे महाराष्ट्राचे महान संत आणि कवी होते. ते वारकरी संप्रदायाचे शिखर तर आहेतच, पण जगाच्या साहित्यातही त्यांचे स्थान विलक्षण आहे. त्यांचे अभंग इंग्रजी भाषेतही अनुवादित झाले आहे. त्यांची कविता आणि साहित्य हा रत्नांचा खजिना आहे. यामुळे शेकडो वर्षानंतरही ते थेट सर्वसामान्यांच्या मनात शिरतात. अशा या महान संत तुकारामांचा जन्म 17व्या शतकात पुण्यातील देहू शहरात झाला. त्यांचे वडील छोटे व्यापारी होते. त्यांनी महाराष्ट्रात भक्ती चळवळीचा पाया घातला. तत्कालीन भारतात सुरू असलेल्या भक्ती चळवळीचे ते प्रमुख आधारस्तंभ होते. त्यांना तुकोबा म्हणूनही ओळखले जाते. तुकारामांना स्वप्नात रामकृष्ण हरी नावाच्या ऋषींनी तुकारामांना उपदेश केला. तो विठ्ठलाचा म्हणजेच विष्णूचा मोठा भक्त होता. तुकारामजींची अनुभवाची दृष्टी खूप खोल आणि ईश्वरनिष्ठ होती. त्यामुळे त्यांचा आवाज हा स्वयंभू देवाचा वाणी आहे हे सांगायला ते मागे पुढे पाहत नाहीत. ते म्हणाले की जगात ढोंगी कोणतीही गोष्ट टिकत नाही. खोटं फार काळ हाताळता येत नाही. असत्यापासून काटेकोरपणे तुकाराम हे सत्य नामदेवांचे रूप मानले जाते. त्यांचा काळ 17व्या शतकाच्या पूर्वार्धातला होता. सामान्य माणूस संसाराचा खेळ खेळून कसा झाला, तसेच कोणत्याही जाती धर्मात जन्म घेऊन निस्सीम भक्ती आणि सदाचाराच्या बळावर आत्मविकास साधता येतो. संत तुकाराम म्हणजेच तुकोबा यांनी सर्वसामान्यांच्या मनात हा विश्वास निर्माण केला. आपले विचार, आपले आचरण आणि वाणी यांच्याशी सार्थ समरस होऊन आपले जीवन पार पाडणारे तुकाराम सामान्य माणसाला नेहमी कसे जगावे ही प्रेरणा देतात. त्यांच्या आयुष्यात एक वेळ आली जेव्हा ते त्यांच्या आयुष्याच्या पहिल्या 6 माहीत झालेल्या अपघातांमुळे निराश झाले होते. त्यांच्या जीवनावरील विश्वास बुडाला होता. अशा स्थितीत त्यांना कुणाच्या तरी आधाराची नितांत गरज होती. कुणाचाही तात्पुरता आधार नव्हता. म्हणून त्यांनी आपला सर्व भार पांडुरंगावर सोपवला आणि साधना सुरू केली. त्यावेळी त्यांचे गुरु कोणीही नव्हते. विठ्ठल विष्णू भक्तीची परंपरा कायम ठेवत त्यांनी नामदेव भक्तीचा अभंग रचला. तुकारामांनी प्रपंचाची आसक्ती सोडण्याविषयी सांगितले असेल, पण संसार करू नका असे कधीच म्हटले नाही. खरे सांगायचे तर कोणत्याही संतांनी संसाराचा त्याग करण्याविषयी कधीही बोलले नाही. याउलट संत नामदेव एकनाथ यांनी सांसारिक कर्तव्य शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडले. ते समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे समकालीन होते. तुमचे व्यक्तिमत्व अतिशय मौलिक आणि प्रेरणादायी आहे. ते धर्म आणि अध्यात्माचे मूर्त स्वरूप होते. खालच्या वर्गात जन्माला येऊनही ते अनेक विद्वान आणि समकालीन संतांपेक्षा खूप पुढे होते. त्यांचा स्वभाव अतिशय साधा आणि गोड होता. एकदा संत तुकाराम त्यांच्या आश्रमात बसले होते तेव्हा त्यांचा एक शिष्य जो स्वभावाने थोडा रागीट होता त्यांच्या समोर आला आणि म्हणाला, गुरुदेव, तुम्ही विषम परिस्थितीत इतके शांत आणि हसत कसे राहू शकता? कृपया याचे रहस्य सांगा. तुकारामजी म्हणाले, हे सर्व मी करू शकतो कारण मला तुझे रहस्य माहित आहे. शिष्य म्हणाला, माझे रहस्य काय आहे? कृपया गुरुदेवांना सांगा. संत तुकाराम
तुकारामजी दुःखाने म्हणाले, पुढच्या एका आठवड्यात तुमचाच मृत्यू होणार आहे. हे दुसरे कोणी बोलले असते तर शिष्य गमतीने हे टाळू शकले असते, पण खुद्द संत तुकारामांच्या मुखातून निघालेले शब्द कोणी कसे कापणार. शिष्य उदास झाला आणि गुरूंचा आशीर्वाद घेऊन तेथून निघून गेला. वाटेत मनात विचार आला की आता फक्त 7 दिवस उरले आहेत. पुढील 7 दिवस मी नम्रतेने, प्रेमात आणि भगवंताच्या भक्तीत घालवणार. जीवनाच्या गुरुजींनी दिलेल्या शिकवणीतून तेव्हापासून शिष्याचा स्वभाव बदलला. ते सर्वांना प्रेमाने भेटायचे आणि कधीही कोणावर रागावले नाहीत. त्यांचा जास्त वेळ ध्यान आणि उपासनेत घालवला. आयुष्यात झालेल्या पापांचे प्रायश्चित्त करायचे. ज्याच्यापाशी कधी दुरावले किंवा मन दुखावले असेल अशा सर्व लोकांची क्षमा मागायची आणि दैनंदिन काम उरकून पुन्हा परमेश्वराचे स्मरणात लीन व्हायचे. 7व्या दिवशी करत असताना शिष्याचा मनात विचार आला की मृत्यूपूर्वी मला माझ्या गुरूंचे दर्शन घेतले पाहिजे. यासाठी ते तुकारामजींना भेटायला गेले आणि म्हणाले, शिष्य गुरुजी, माझी वेळ संपणार आहे, कृपया मला आशीर्वाद द्या. तुझ्या पाठीशी आहेत. शताब्दी चैतन्य गुरूंच्या तोंडून शतायुषचा आशीर्वाद ऐकून शिष्य भक्त झाले. तुकारामजी शिष्य म्हणाले, नाही नाही, अजिबात शकतो. मी अत्यंत प्रेमाने भेटलो आणि ज्याचे एकदा मी मन दुखावले होते त्यांची माफीही मागितली. संत तुकाराम हसले आणि म्हणाले, हेच माझ्या चांगल्या वागण्याचे रहस्य आहे. मला माहित आहे की मी कधीही मरू शकतो, म्हणून मी सर्वांशी प्रेमाने वागतो आणि हेच माझा राग दाबण्याचे रहस्य आहे. शिष्याला लगेच समजले की संत तुकारामांनी त्याला जीवनाची अमूल्य शिकवण देण्यासाठी मृत्यूची भीती दाखवली होती. त्याने गुरूंच्या शब्दाची गाठ बांधली आणि पुन्हा कधीही राग येऊ नये या विचाराने तेथून आनंदाने परतले. असे थोर संत तुकाराम होते. तर अशा प्रकारे संत तुकारामांची माहिती आपण पाहिली. जर तुम्हाला आजची ही माहिती आवडली असेल तर माहितीला जास्त शेअर करा. चॅनेलवर नवीन असताना चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.